नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण खूपच एक चांगला इफेक्ट बघायचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपला व्हिडिओ कशामुळे व्हायरल होतो किंवा तो कसा इम्पॅक्टफुल होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला दाखवणार आहे एक बेसिक व्हिडिओ. ह्या बेसिक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. चला प्रॅक्टिकली बघूया. बघा, हा एक व्हिडिओ मी डाउनलोड केलेला आहे Pexels.com मधून. आणि ह्या व्हिडिओमध्ये हे दोन जण आहेत जे ॲक्शनमध्ये आहेत, पण ह्या व्हिडिओला साऊंड नाही. साऊंड नसल्यामुळे हा व्हिडिओ जरी ॲक्शनमध्ये असला ना तरी आपल्याला त्याचा इम्पॅक्ट कळत नाही. आणि त्याला अजून सिनेमॅटिक इम्पॅक्ट करायचं असेल तर आपण काय करू शकतो ते आपण आज प्रीमियरमध्ये बघणार आहोत. चला पहिले आपण हा व्हिडिओ पाहून घेऊया. हा व्हिडिओ कसा आहे, मी याला प्ले करतो. हा बघा, हा व्हिडिओ असा आहे. ती पंच मारते पण त्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे येत नाही कारण त्याला साऊंड नाही. तर आता मी काय करणार आहे, एक साऊंड आहे ना, म्हणजे बॉक्सिंग पंचचा साऊंड डाउनलोड करणार आहे. आणि जिथे जिथे ती पंच करते आहे तिथे तिथे तो साऊंड मी जोडणार आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याला अजून इम्पॅक्टफुल करायला ना प्रीमियर प्रोमध्ये आहे ना शेकी इफेक्ट लावायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे असा इफेक्ट करणार आहे की ते असे मूवमेंट होते, त्याच्या पंचनी ही जागा हादरते असं मला दाखवायचं आहे. ठीक आहे, चला आपण प्रॅक्टिकली बघूया. मी आता इथे पॉज करतो आणि मी प्रीमियर प्रोमध्ये जातो. हे आपण प्रीमियर प्रोमध्ये आलेलो आहोत. आणि मी आता काय करतो, तो व्हिडिओ इम्पोर्ट करतो. इथे डबल क्लिक करतो माझ्या प्रोजेक्ट विंडोमध्ये. आणि हा बघा, हा व्हिडिओ आहे आणि इकडे माझा हा पंचचा साऊंड आहे. तर हे मी दोन्ही पण इकडे घेतो आणि बोलतो ओपन, म्हणजे ह्याला मी इम्पोर्ट करून आणलेलं आहे. ठीक आहे, आता हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी माझ्या टाईमलाईनमध्ये खेचतो आणि इथे तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ आलेला आहे. मित्रांनो, हा आपला व्हिडिओ आहे. आणि आता मी काय करतो, जिथे जिथे ती मुलगी त्या व्यक्तीच्या हातावरती पंच देते ना तिथे आहे ना मी मार्कर लावायचा प्रयत्न करतो. मार्कर लावल्याने काय होणार आहे की मला कळणार आहे की मला साऊंड नेमकं कुठे जोडायचं आहे. तर चला त्याचे ॲक्शन आपण चेक करूया. मी काय करतो, आता थोडंसं याला मी असं मूव्ह करत जातो माझा कर्सर. आणि जिथे ती पंच मारते बघा, हा इथे पंच मारला त्यांनी, मग मी काय करतो, इथे एम दाबतो, कीबोर्डवरती एम दाबतो. हा बघा, हा इथे मार्कर आलेला आहे. परत मी हळूहळू याला पुढे ढकलतो. हिने इथे पंच मारला, मग परत मी इथे एम दाबतो. मला इथे कळलं की हा इकडे आणि ह्या इकडे हा तिने पंच मारलेला आहे. ठीक आहे, आणि असंच मी पुढे पुढे जातो आणि पटापट पटापट मी काय करतो, मार्कर लावून टाकतो. ठीक आहे, मित्रांनो, अशा प्रकारे आपले मार्कर लावून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता मी काय करणार आहे, ह्या मार्करच्या ठिकाणी आहे ना साऊंड जोडत जाणार आहे. हा आपल्या इथे साऊंड आहे. मी साऊंड तुम्हाला प्ले करून दाखवतो. मी इथे डबल क्लिक करतो. हा बघा, आपल्या इथे साऊंड आहे. मी ह्याला प्ले करतो. ठीक आहे, असा हा आपला साऊंड आहे. आणि आता आपल्याला एवढा साऊंड नको कारण आपला मार्कर फार जवळजवळ आहे ना. तर मी काय करतो, ह्या साऊंडच्या इथे येतो. इथे मी बोलतो इन पॉईंट आणि मार्कर समजा थोडा इथपर्यंतच घेतो आणि याला बोलतो आउट पॉईंट, म्हणजे एवढाच भाग आपल्याला हवा आहे. आणि मी जातो ह्या पहिल्या मार्करकडे, ह्या इथे आलो आणि ह्या साऊंडला मी खेचून घेऊन येतो. या बघा, ह्या इथे क्लिक करतो. इथे तुम्ही बघताय साऊंड वेव्ह आहे, तिथे क्लिक करतो आणि याला मी इथे घेऊन येतो आणि जरा झूम करतो ज्याने की मला कळेल बरोबर. झूम केलं. ठीक आहे, आता ह्या मार्करकडे जातो, हा साऊंड घेतो, ऑल्ट बटन दाबतो आणि याला मी पुढे ढकलतो. ठीक आहे, मग परत मी हँड टूलमध्ये जातो किंवा मी ह्याला ना झूम आउट करून टाकतो. आणि हा माझा रीड हेड आहे, ह्याला मी इथे घेऊन जातो. परत ह्या दोघांना सिलेक्ट करतो, ऑल्ट बटन दाबून
ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रत्येक ॲक्शनवरती साऊंड लावलेला आहे. अजून ह्याच्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर मला काय करायचं आहे, सगळीकडे साऊंड आहे ना एक समान येणार आहे. पण व्हिडिओ तसा नाही. व्हिडिओ कसा आहे माहिती का, सुरुवातीला लांब आहे आणि मग हळूहळू तो जवळ येतो. तर मी काय करायला मागतो माहिती का, की सुरुवातीला त्याचा पंचचा आवाज आहे ना कमी ठेवायला मागतो आणि जशी ते जवळ येईल आणि मुक्के मारते त्या टायमाला मी काय करायला मागतो, त्याचा साऊंड आहे ना मोठा करायला मागतो. तर आता ते कसं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला साऊंड कमी दाखवायचं आहे ना, तर मी ह्याला सिलेक्ट करतो ह्या दोघांना, किंवा हे दोन्ही तेवढ्याच लेवलवरती आहेत तर ह्या दोघांना सिलेक्ट करतो मी. म्हणजे ह्या 4 साऊंडला राईट क्लिक करतो, ऑडिओ गेन इकडे हे ऑप्शन आहे ना ह्याला घेतो आणि -20 करतो. ठीक आहे, आणि मी ओके बोलतो. आणि ह्या दोघांना मी काय करतो, म्हणजे इकडचे हे 2 आहेत ते राईट क्लिक, ऑडिओ गेन -10 करतो. थोडंसं पहिलं मी एकदम कमी केलं, मग कमी केलेलं ना त्यात थोडा वाढवला, -20च्या जागी -10 केलं. मग मी इकडे जातो, राईट क्लिक, एकालाच आता मी पकडलं. तुम्हाला बघायचं आहे की किती अंतरावरती तो आहे. मला एक अंदाज आलेला आहे कारण मी व्हिडिओ ऑलरेडी पाहिलेला आहे, त्यामुळे मी ते अंदाजे माझ्या कमी करत चाललेलो आहे. आणि आता इथे आवाज कमी आहे कारण ते लांब आहेत, इथे पण लांब आहेत. मग आता जरा जवळ आला, जरा जवळ आलेला, जरा जवळ आला आहे. आणि आता इथे मुख्य मोठ्या मोठ्याने पडणार आहेत. मग आता इथे मी काय करतो, मुद्दामून आहे ना हे जे साऊंड आहे ना, आता इथे राईट क्लिक करतो, किंवा इथे ना हा अजून इथे जवळ आहे, बरं इथेच करूया. इथे मी जातो आणि याचा साऊंड आहे ना व्हॉल्यूम वाढवतो. ऑडिओ गेन आहे ना इथे, आता इथे 5 करतो, म्हणजे जरा मोठ्याने केला आवाज त्याचा मी, त्याच्या 100%पेक्षा जास्ती. इथे जातो, तो मगाशी कॅन्सल, परत याला जातो राईट क्लिक, ऑडिओ गेन. आता ह्याला मी करतो समजा 8, म्हणजे अजून जरा वाढवला, ओरिजिनल त्याची जी व्हॉल्यूम आहे त्यापेक्षा अजून वाढवला. आणि ह्याला मी एकदमच वाढवून टाकतो. समजा इथे जातो, ऑडिओ गेन आहे ना तर 8 आहे ना, तिथे मी 10 करून टाकतो, एंटर. आणि मी आता काय करतो, फक्त ह्याच व्हिडिओला मी एक्सपोर्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो की जेव्हा आपण साऊंड लावतो व्हिडिओला तेव्हा त्याचा काय इम्पॅक्ट होतो व्हिडिओवरती, है ना. तर साऊंड फारच महत्त्वाचं आहे, तुम्हाला त्याला वापरता आला पाहिजे. आउट पॉईंट मी मार्क केला. आता फाईलमध्ये जातो, पहिले ह्याला मी सेव्ह करतो, फाईलमध्ये जातो, मी काय बोलतो, मला एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट. मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे. चला आपण बघूया, आपण दोन्ही व्हिडिओ बघूया, विदाऊट साऊंड आणि विथ साऊंड कसा इम्पॅक्ट आलेला आहे. ह्याला मी मिनिमाइज करतो. हा आपला ओरिजिनल व्हिडिओ आहे ज्यामध्ये काहीच साऊंड नाही आहे. बघा तुम्ही पाहू शकता की ते जी पंच मारते आहे तर पंचला कुठलाहीच साऊंड नाही आहे. तर मी काय करतो, ह्याच्यात मी बाहेर निघतो. हा बघा मित्रांनो, आपण साऊंडसोबत एक्सपोर्ट केलेला हा जो व्हिडिओ आहे बॉक्सिंग, तो आहे आता इथे. आता मी ह्याला प्ले करून तुम्हाला दाखवतो. बघा आता लांब आहे ना, तर मी साऊंड कमी ठेवलेलं आहे, थोडासा मोठा झाला साऊंड. आता तुम्हाला फील येत असेल ना की जर पंच मारते आहे खरोखर आणि त्या पंचमध्ये आवाज येतो, तर साऊंड हेच काम करतो. कुठल्या वेळ व्हिडिओला ना ॲक्टिवेट करण्यासाठी, रिअलिस्टिक बनवण्यासाठी साऊंड खूपच महत्त्वाचा रोल प्ले करतो. ठीक आहे, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे. आता मी काय करतो, त्याच्या इम्पॅक्टवरती जेव्हा ती असा मुक्का मारते आणि साऊंड येतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी हादरत आहेत किंवा असं शेकी होत आहेत, ते करायचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, मी जातो परत एकदा प्रीमियरमध्ये. मी प्रीमियर प्रोमध्ये आलो. आता मी काय करतो, इकडे जायचं आहे तुम्हाला प्रोजेक्ट विंडोमध्ये, आणि प्रोजेक्ट विंडोमध्ये असताना तुम्हाला इकडे क्लिक करायचं आहे. बघा ह्या इकडे न्यू आयटम, आणि इथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, इकडे ॲडजस्टमेंट लेअर घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंट लेअरवरती क्लिक करा आणि मी ओके बोलतो. माझ्या मूवीच्या साईजप्रमाणे तो येणार आहे. ओके म्हटलं. हा बघा आपला ॲडजस्टमेंट लेअर आलेला आहे. आणि आता ह्याला मी इकडे घेऊन येतो स्क्रीनवरती, म्हणजे माझ्या टाईमलाईनमध्ये घेतो. आणि माझ्या रीड हेडला परत एकदा मी सुरुवातीला घेऊन येतो, जिथे माझा फर्स्ट साऊंड आहे तिथे जातो आणि मी झूम करतो माझा व्हिडिओ. ॲडजस्टमेंट लेअरला ॲडजस्ट करतो आणि जेवढा साऊंड आहे तेवढंच मी त्याला ठेवतो, कारण जिथे मुक्का लागतो
त्या मुक्क्याने जेवढा साऊंड येतो त्याच वेळेला ते काहीतरी हादरतं आहे असं मला दाखवायचं आहे. त्यामुळे मी माझा ॲडजस्टमेंट लेअर तिथेच ॲडजस्ट करून टाकतो. आणि मी आता याला झूम करतो. अजून झूम केल्याने इकडे तुम्ही पाहू शकता की माझे एक एक फ्रेम मला दिसायला लागले. मी माझ्या कीबोर्डवरती आहे ना हे ॲरो कीजला पुढे मागे करून एक एक फ्रेम पुढे मागे जाऊ शकतो. अजून मी झूम करतो पाहिजे तर. हे बघा मला एक एक फ्रेम दिसायला लागली. आता मी सुरुवातीला जातो. आणि आता मी काय करतो माहिती का की प्रत्येक ॲडजस्टमेंट लेअरला ना थोडा इफेक्ट देऊन टाकतो. आणि मी कुठला इफेक्ट देतो आहे ते बघा. मी इकडे क्लिक करतो, इफेक्ट पॅनलमध्ये गेलो आणि इथे मी देतो ब्लर देतो. आणि मग मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला कुठला ब्लर सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला डिरेक्शनल ब्लर सिलेक्ट करायचं आहे. ह्याला घेतो आणि मी हे ॲडजस्टमेंट लेअरवरती लावतो. ठीक आहे. आणि आता कसं आपल्याला दाखवायचं आहे हळूहळू की जिथे जिथे मुक्क्याचा आवाज मोठा येतो आहे तिथे जास्ती हादरलं आहे असं दाखवायचं आहे. त्यामुळे कसं माहिती आहे का आपल्याला ॲडजस्टमेंट लेअरवरती जो आपण हा इफेक्ट लावतो आहे डिरेक्शनल ब्लर तो पण वारंवार साऊंडप्रमाणे चेंज करायचं आहे. ठीक आहे. चला ते बघूया वन बाय वन. मी काय करतो आता इकडे हे आलं ना आता काय करतो हँड टूलमध्ये जातो, याला ॲडजस्ट करतो आणि प्रत्येक फ्रेमवर जाऊन आहे ना तुम्हाला काय करायचं आहे माहिती का इथे कट मारायचं आहे. इथे मी कट मारला, मग मी पुढे जातो, मग मी इथे कट मारतो, मी इथे पुढे जातो, कट कट पुढे गेलो, कट पुढे आलो. मी कीबोर्डचा ॲरो की यूज करतो आहे पुढे पुढे जाण्याकरता. हे मी कट मारले आणि जिथे जिथे एक 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 सोडून आहे ना तुम्हाला डिलीट करायचं आहे. बघा एक एक सोडून तुम्हाला ना बाकीचे ना डिलीट करायचं आहे. आता काय होणार आहे जिथे जिथे ॲडजस्टमेंट लेअर आहे तिथे तो इम्पॅक्ट असणार आहे, इथे काहीच नसणार आहे. त्यांनी तो शेकी इफेक्ट येणार आहे. तर ह्यांना मी सर्वांना सिलेक्ट करतो आणि मी काय करतो इफेक्ट कंट्रोलमध्ये जातो किंवा इफेक्ट कंट्रोलमध्ये आता तुम्हाला डायरेक्टली सर्वांना द्यायला नाही देत आहे. मग ह्याला मी पकडतो आणि मी इथे जातो डिरेक्शनमध्ये जातो. आता ती फाईट कशी मारते लेफ्ट टू राईट आहे ना, तर मग मी या डिरेक्शनमध्ये जातो. ह्याचा अँगल मी असा लेफ्ट करून टाकतो आणि ह्याचा ब्लर लेंथ मी करून टाकतो. समजा आता ती लांब आहे तर मी याला 20 करतो. इथे तुम्ही पाहू शकता माझा रीड आहे बघा इथे आहे ना असं. ह्याला पण मी 20च करून टाकतो. सर्वांना 20 करून टाकतो. किंवा समजा मी काय करतो एक ऑल्ट बटन घेतो. आता प्रत्येकाला हे करण्यापेक्षा मी इथे ऑल्ट बटन घेतो, ह्याची डुप्लिकेट मारतो ह्याच्यावरती ऑल्ट 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 म्हणजे हे सर्वांची मी डुप्लिकेट मारली. सर्वांना तो इफेक्ट आलेला आहे. ह्यांना डिलीट करतो आणि ह्यांना नुसतं खालती खेचतो मी असं. ठीक आहे. म्हणजे इथे इफेक्ट आहे, इथे इफेक्ट नाही, इथे इफेक्ट आहे, इथे नाही, इथे इफेक्ट आहे, इथे नाही, असा तो आपल्याला दाखवणार आहे. परत मी झूम आउट करतो, ह्याला घेतो, शिफ्ट बटन दाबून इकडे येतो, ह्या सर्वांना सिलेक्ट करतो, ऑल्ट बटन दाबतो आणि याची डुप्लिकेट मी इकडे मारतो. हँड टूलमध्ये जातो, ह्याला पुढे सरकवतो. आता मी काय करतो माझा रीड हॅड आहे ना त्याला इथे घेऊन आलो. परत मी इथे मूव्ह टूलमध्ये जातो, ह्यांना सिलेक्ट करतो आणि ऑल्ट बटन दाबून मी ह्याची डुप्लिकेट इथे घेऊन येतो. हँड टूलमध्ये जातो आणि परत मी ह्याला इथे ॲडजस्ट करून टाकतो. आता मी हे सर्वांना ॲडजस्ट करत जातो. आय होप तुम्हाला समजलं आहे मी काय करतो. आणि नंतर थोड्या वेळाने हे जो ब्लर इफेक्ट आहे ना ते मी चेंज करणार आहे.
ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता जिथे जिथे आपण साऊंड लावलेला होता तिथे मी आहे ना आता डिरेक्शनल ब्लर लावलेला आहे आणि त्याची लेंथ साऊंडच्या प्रमाणे कमी जास्त केलेली आहे, ज्याने की आपल्याला ते असं वाटतं की कोण पण असं पंच देतोय तर स्क्रीन तशी हालते आहे. परत एकदा मी ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करतो आणि मग आपण पाहूया तिन्ही व्हिडिओ. पहिला विदाऊट साऊंड, दुसरा विथ साऊंड आणि तिसरा साऊंड आणि विथ इफेक्ट, शेकी इफेक्ट. ओके, फाईलमध्ये जातो मी. परत एकदा मी याला एक्सपोर्ट बोलतो. मित्रांनो, अशा प्रकारे परत एकदा आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे आणि चला आपण बघूया आता तिन्ही व्हिडिओ आणि आपला आउटपुट काय आहे. ठीक आहे, मी या इथे क्लिक करतो, या इथे आलो. हा बघा, हा ओरिजिनल व्हिडिओ होता जो आपण पॅक्सेल्समधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे साऊंड जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी हे म्हणजे त्याचा शेकी इफेक्ट जोडलेला आहे. चला वन बाय वन बघूया. हा पहिला इफेक्ट आपला म्हणजे पहिला व्हिडिओ विदाऊट साऊंड. ठीक आहे, याच्यातनं मी बाहेर निघतो. त्याच्यानंतर हा विथ साऊंड, हे बघा. ठीक आहे, हा बघितला विथ साऊंड, जरा इम्पॅक्टफुल वाटायला लागला ना. आता आपण आपला ओरिजिनल व्हिडिओ बघूया ज्यामध्ये आपण शेकी इफेक्ट लावलेला आहे. ठीक आहे, मी याच्यातनं पण बाहेर निघतो आणि आता मी ह्याला फायनल व्हिडिओला ओपन करतो. हे बघा, आता इथे बघा, तुम्हाला पाहिलं की इथे तुम्हाला थोडं शेकी इफेक्ट येतोय. हे बघा, ते बघा. आय होप मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडतोय आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदा मी बोलतो, दुसरा व्हिडिओ टाकेपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, खूप खूप आभार.